उपमुख्यमंत्री पदासह राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारच राहाव्यात अशी पवार कुटुंबियांची इच्छा। विलीनीकरण आणि अजितदादांच्या मनात काय होतं यावरती 9 तारखेला बोलणार, रोहित पवारांकडून स्पष्ट। अजित पवारांच्या विमानामध्ये काय झालं आणि कसं घडलं हे 9 तारखेनंतर सविस्तर सांगेल। बैठकीनंतर रोहित पवारांचं सूचक विधान, रोहित पवार विमानातली कोणती माहिती उघड करणार याकडे लक्ष। अजितदादांच्या निधनानंतर शरद पवार आणि दादांच्या कुटुंबियांच्या भेटीगाठी वाढल्या। 4 फेब्रुवारीला पवार कुटुंबाच्या 3 बैठका, विलीनीकरणाच्या चर्चेची शक्यता। अजितदादांच्या निधनानंतर शरद पवार आणि दादांच्या कुटुंबियांच्या भेटीगाठी वाढल्या। 4 फेब्रुवारीला पवार कुटुंबाच्या 3 बैठका, विलीनीकरणाच्या चर्चेची शक्यता। अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सक्रिय, राष्ट्रवादीच्या आजीमाजी आमदारांना फोन करत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा आढावा, पुण्यातील काही उमेदवारांसोबत देखील चर्चा। चंद्रपूर महानगरपालिकेचा तिढा सुटला, काँग्रेसचाच महापौर होणार। धानोरकर गटाकडून महापौर पदासाठी अर्ज, तर वडेट्टीवार समर्थक वसंत देशमुखांचा उपमहापौर पदासाठी अर्ज। ठाकरेंची शिवसेना मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार। मातोश्रीवरच्या बैठकीत निर्णय, निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी प्रयत्न, काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष। पुण्याच्या मुळशीमध्ये दादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप केल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेतील महिला उमेदवारांनी पुरावा दाखवला, निवडणूक आयोगाच्या कारवाईकडे। चोरी करणं काँग्रेसची जुनी पद्धत, एका गुजराती माणसाचं नाव सुद्धा चोरलं, गांधी आडनावावरनं पंतप्रधान मोदींचा घणाघात। भाजपच्या निशिकांत दुबेंनी लोकसभेत अश्लील वक्तव्य केलं, महिलांचा अपमान केला। दुबेंच्या वक्तव्याला मोदी शहांचं समर्थन, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा दावा। रोहित शेट्टीच्या घरावरती गोळीबार करणाऱ्या 5 आरोपींना 11 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी। मुख्य आरोपी शुभम लोणकर अद्याप फरार। शुभम लोणकर हा बाबा सिद्दीकी हत्येतला देखील आरोपी। जळगावच्या सराफा बाजारात सोनं 5,900 तर चांदी 20,000 रुपयांनी स्वस्त। सोनं जीएसटीसह प्रतितोळा 1,57,590 रुपयांवर, तर चांदी 2,72,950 रुपये प्रति किलोवर। मार्कच्या रेटिंगमध्ये TV9 मराठी अव्वल स्थानी, महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची फक्त TV9 मराठीलाच पसंती। बातम्यांच्या जगात TV9 मराठीच नंबर 1।